सावध झालो हरीच्या आलो जागरण, जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजत असे. अखिल ब्रह्मांडामध्ये काही गोष्टी शाश्वत असतात, काही गोष्टी अशाश्वत असतात आणि काही गोष्टी अर्धशाश्वत असतात, असा माझा अनुभव आहे. सामान्य जीवाच्या अनुभवाला विशेष महत्व नाही, संताच्या अनुभवाला विशेष महत्व आहे. आणि संताने जे सत्य आहे आणि जे आपल्या स्वतःच्या अनुभवाला आले आहे तेच प्रतिपादन केलेलं आहे. आधी केले मग सांगितले, अनुभव आले अंगा तेची जगा देत असे. हे संतांचं विशेष. जगामध्ये जीवन सफल सुफल कृतार्थ दिव्य भव्य सुखकारी कल्याणकारी आणि जन्माला आल्यानंतर जीवाचं आद्य कर्तव्य काय आहे याचं विस्मरण न होता जो संसारामध्ये राहतो आणि ज्याला अशा अवस्थेत संसारामध्ये राहावं वाटतं, याच्यासाठीच संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया उद्धराया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ओ देहा कष्ट भीती परोपकारी, देहा कष्ट भीती परोपकारी, देहा कष्ट भीती परोपकारी, देहा कष्ट भीती परोपकारी, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करण्यासाठी संत अवताराला येतात. धर्म रक्षावया घेशी अवतार, धर्म रक्षावया घेशी अवतार, आपुल्या पाळीशी भक्तजन. दुष्टाचा संहार आणि सज्जनाच्या रक्षणार्थ देव येतो, पण सज्जनाचं कल्याण करण्यासाठी संत अवताराला येतात. बुडते हे जग न देखवे डोळा, म्हणून कळवळा हे तसे. कळवळ आहे संत. आणि म्हणूनच तुकाराम महाराज जे अनुभव अंगाला आले, ज्या अनुभवाने आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, ते अनुभव सांगताना सावध झालो
हा अनुभव जगाला देतात. व्यक्तीच्या अनुभवाला विशेष महत्व नसतं, पण संतांच्या अनुभवाला विशेष महत्व असतं. जन्माचं आद्य कर्तव्य काय आहे? जन्माचं मुख्य कर्तव्य काय आहे? जन्म आल्याची ये सार्थक. जन्माला आल्यानंतर कशाने सार्थक आहे? वसुदेव सुतं देवं कृष्णचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदन देवाला, वंदन सत्याला, वंदन वास्तवाला, वंदन कर्तव्याला आणि वंदन जीवनाचं साफल्य कशात आहे? कितीही पदव्या घ्या, त्या उपाध्या होतात आणि विनाशाकडे जीव जातो. पण एकच जगामध्ये अशी पदवी आहे, ती सच्चित आणि आनंद. आनंद, सच्चिदानंद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आणि दत्त निमित्त जयंतीच्या निमित्ताने सोहळा असल्यामुळं आपण प्रेमान दत्ताचे एकदा भजन करू आणि भावार्थाकडे वळू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर दिगंबरा जय हो श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तासाठी थोडेशा पुण्यकर्माने तातडीनं कृपा करणारा भगवंत, त्याचा अवतार म्हणजे श्री दत्त. श्री दत्त महाराज या अभंगातून जडजीवाच्या उद्धारासाठी आपल्या स्वतःला आलेला अनुभव प्रतिपादन करतात आणि परमार्थामध्ये विजयी होण्यासाठी, परमार्थाचं सुख अनुभवण्यासाठी काय करावं लागतं ते सांगतात. सावध झालो, सावध झालो. अरे संसार सुद्धा करायचं तर सावध पाहिजे, सावध पाहिजे, सावध पाहिजे. आणि महाराज 2 वेळेला सावध सावध शब्द वापरतात. सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो. जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. पाण्याचा बुडबुडाय वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला, नश्वर आहे, राहणार नाही, सगळं सगळं कळतं आम्हाला. पण वळवायसाठी काय प्रयत्न गरजेचे असतात. जे ज्ञान आहे, जे माहिती आहे, ते वळवून आचरणात आणण्यासाठी काय केलं पाहिजे आणि परमार्थाचं सुख कसं उपभोगलं पाहिजे याचं प्रतिपादन करण्यासाठी जो अनुभव तुकाराम महाराजांनी घेतला, तो अनुभव
जगापुढं प्रतिपादन करतात. आणि सावध झालो 2 वेळा म्हणून जीवानं परमार्थ संसार करताना तर सावध राहिलंच पाहिजे. पण परमार्थातही सावध राहिलं पाहिजे. मनाचं विशुद्धीकरण झालं पाहिजे. मनाचे विकार गळून गेले पाहिजेत. यासाठी सावध राहिलं पाहिजे. आणि मग सावध राहिल्यानंतर सावध होण्यासाठी काय करावं लागतं? हरीच्या आलो जागर. सावध होण्यासाठी काय करावं लागतं? कुठं जावं लागतं? लातूरातल्या मार्केटमध्ये का एखाद्या दुकानात परमार्थ जिथं मिळतो तिथं? नाही. सावध होण्यासाठी हरीच्या जागराला जावं लागतं. आता पूर्वी जागर शब्द सगळ्यांना माहित होता. कुठं चाललो भजनकरी टाळकरी आज कुठं चालले? जागराला. आता जागर शब्दच मोडून गेला बघा. त्या पत्रिकेवर असतो अमक्याचा जागर तमक्याचा जागर सप्ताहामध्ये. हा पण इथं हरीच्या आलो जागर हा शब्द एका साधनेच्या भूमिकेतून साधनेच्या भावनेने साधनेच्या भावाने आलेला आहे. आणि असा हरीचा जागर करणारे कोण आहेत? जेथे वैष्णवाचे सावध होण्याचं ठिकाण कुठे? सावध कशाने होतो? सावध भजनाने होता येतं. मग भजनाने सावध होण्याचं ठिकाण कोणतं? जेथे वैष्णवाचे भार. जिथं वैष्णव एकत्र जमतात आणि एकत्र जमून काय करतात? बाजारात काय चाललंय, उलाढाल काय आहे, अमक्याच्या घरी काय आहे याची चर्चा करतात का वैष्णव? नाही. जय जयकार कोणाचा जय जयकार? पुंडलिका वरदे पंढरीनाथ भगवान जय. जय जयकार भगवंताच्या नामाचा गरजेत असतो. वैष्णव जन तो तिणी कही पीड पराई जाणे. वैष्णव कोण? एकनाथ महाराज परिचय करून देतात. अरे वैष्णव कोण? हे जगच वैष्णवाने भरलेले आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद भ्रम अमंगळ मानणारे ते वैष्णव. इतराची पीडा जाणणारे ते वैष्णव. आणि तिथं 1-2 वैष्णव नाही, अख्खं नळेगाव इथं जमणार आहे. आणि काय करणार आहे? जय जयकार करणार. हर 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 महादेव. शिवकथेमध्ये जय जयकार होतोय रोज. आम्हाला ऐकू येतोय लातूरला. आणि जिथं जय जयकार चालू आहे त्यांनी काय होतं? जीव सावध होतो. जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजत. आणि जय जयकार जे वैष्णव गरजतात त्याचा परिणाम काय होतो अंतःकरणावर? पळोनिया गेली होते पाप. ज्याच्यामुळं अविद्या, ज्याच्यामुळं अज्ञान, ज्याच्यामुळं मोह, ज्याच्यामुळं लालसा, ज्याच्यामुळं एवढा सुंदर देह असून भगवंताचं विस्मरण होतं, ती अविद्या. याचा सगळ्यांचा काय होतो? लोप होतो. पळून जातात ते
ते भिवून अरे बापरे इथं नाही जमत, इथं सगळे वैष्णव जमलेले आहे, इथं काही आपला रिघाव नाही. ते एकमेकाला बोलत पळून जातात. जिथं जय जयकार असतो तिथं भय येत नाही, तिथं काळ येत नाही. पण तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया त्या ठिकाणी जिथं वैष्णवाचे भार आहे, जिथं देवाचा जय जयकार गरजतो, तिथं भगवंताची कृपा आहे. तिथं भक्तासाठी जिव्हाळ्याचं ते ठिकाण आहे, जिव्हाळा आहे. आणि म्हणून सर्वांनी प्रेमाने भजन करावं, प्रेमाने परमार्थ करावा. परमार्थ हा नव्हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अणुताप. अणुताप झाला पाहिजे. हा संसाराने मला काही नाही दिलं, संसार जाळोनी बैसलो अंगणी, असा संसार सोडता आला पाहिजे, आसक्ती टाकता आली पाहिजे. आणि संसार सोडून, आसक्ती सोडून भगवंतावर एवढा विश्वास पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे. तेव्हाच त्या मनाच्या अवस्थेला सावध झालो असं म्हणता येईल. त्याच्यासाठी एक दृष्टांत मी आपल्या, छोटासा दृष्टांत आपल्या पुढे ठेवते. आपल्या गावोगाव काय असतात असे ते खेळ येतात बघा. हां, ते इकडं इकडं असे खांब रोतात आणि त्या खांबाला अशा दोन बांबू लावून दोर बांधतात आणि त्या दोरावर एक कोल्हाट्याची पोर काय करत असते, चालत असते, जात असते. आणि असाच एका गावामध्ये कोल्हाट्याचा खेळ चालू होता आणि एक बाई ती काय करत की आपल्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन त्या दोरावरून चालत होती. आणि त्या गावातले लोक हे सगळं दृश्य पाहत होते. कडेवर मूल आहे, मूल हसतंय, बाई दोरावरून चालतीये. आणि त्या गृहस्थाला त्याच्याकडे बी एक बाळ होतं. त्या गृहस्थ आपल्या बाळाला असा पकडत होता की त्याला वाटत होतं जणू माझंच बाळ पडायलंय खाली, माझंच बाळ पडायलंय. हा, आणि तो एवढं अगदी
एकाग्र होऊन ते दृश्य पाहत होता. आणि ती जेव्हा या टोकाचं त्या टोकापर्यंत गेली आणि स्थिर झाल्यानंतर बाळाला दुसऱ्याकडे दिली आणि उतरली, त्यावेळी तो गृहस्थ पुन्हा जागा झाला आणि म्हणाला, आणखीन एक वेळेला हे दृश्य दाखवता का? दाखवता का? तुम्हाला किती हवे तेवढे पैसे देतो, पण मी हे दृश्य मन भरून पाहिलंच नाही, अजून एकदा दाखव. ती म्हणाली, मी दाखवेन, पण तुम्हाला विश्वास आहे का आता माझं बाळ खाली पडणार नाही याचा? तो म्हणला, हो तुमचं बाळ पडणार नाही. नक्की? हो नक्की पडणार नाही, नक्की पडणार नाही. नाही हो, एक वेळेला मी कसा तरी तोल सावरला, आता नाही मला तोल सावरता यायचा, बाळ पडेल माझं, नको. आता झालं ना, तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर मी निघाले. पुन्हा त्या ग्रस्ताने आग्रह केला. मग तितक्यात तिचं बाळ रडायलं. मग ती म्हणाली, दादा आता माझं तर बाळ रडायलंय, मग तुम्हाला एवढाच जर विश्वास आहे ना की बाळ पडत नाही ना, एवढा विश्वास आहे ना माझ्यावर? तो म्हटला, हो तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही फार संयमी आणि तोल सावरणार आहे. मग ती म्हणाली, असं करा, आता माझं तर बाळ रडायलंय, तुमचं बाळ द्या आणि मी या तारावर, ह्या दोरीवर चालून दाखवते. त्यावेळी तो ग्रस्त म्हणाला, नाही 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 नाही, तुम्ही कदाचित पडू शकाल. नाही. त्या ग्रस्ताचा त्या बाईवर जसा विश्वास होता तसाच आपला देवावर विश्वास आहे. लॉटरी लागली की म्हणतो, काय बाबा देव, चांगलं शेतात पिकलं, काय देवानी कृपा केली, आणि थोडं जर जीवनामध्ये अपयश आलं, दुःख आलं, काय नाही, देव बिव नाही हो, देव खऱ्याचा नाही, काय नाही, देव नाही, काय नाही, खऱ्याचं नाही. अशा पद्धतीची आपली भावना होते. तिथं आपण पळवून या गेली म्हणू शकत नाही. आपला भगवंतावर अजून विश्वास नाही. त्या बाबाचा जसा आधी म्हटलं माझा विश्वास आहे, तसा आमचा देवावर विश्वास आहे, विश्वास आहे म्हणतो, पण देवावर आपला खराच विश्वास आहे का, हे तपासून पाहणं आणि देवावरचा विश्वास दृढ करणं, ही कला ज्याला जमली तो परमार्थामध्ये जागा झाला. आणि संसारातली आसक्ती ज्यानं टाकली तो संसारात जागा झाला. आणि आपण ही क्रिया आयुष्यात घडण्यासाठी ज्याची कृपा असायला हवी आपल्यावर, ते कृपाळू या मंदिरात बसलेले आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी. तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि कीर्तनात हसवण्यापेक्षा देवासाठी रडावं, असे आमचे सद्गुरू म्हणतात. देवासाठी रडता आलं पाहिजे. देव भेटला नाही याची तळमळ अंतकरणात लागली पाहिजे. ती तळमळ आपल्या अंतकरणाला लागली की समजावं आपण सावध झालो. आणि अशी ही सावधता धर्म भोळेपणा टाकून धर्म जागृती आणि डोळस भक्ती अंतकरणात करण्यासाठी संताचे चरण आपण पकडले पाहिजे. संताचे अनुभव आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. तुकाराम महाराजाचा हा अनुभव आपण जीवनात उतरवला पाहिजे. एवढीच सदिच्छा अंतकरणातून दत्ताच्या चरणी मी व्यक्त करते. आणि दत्त म्हणून आमच्या जीवनात परमार्थाचा प्रवेश व्हावा, तो अनुभव आम्हाला यावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड. जसा परीक्षित जागा झाला 7 दिवसात कल्याण झालं, जसा भृतहरी जागा झाला उज्जैन नगरीच्या महाकालाचा कृपा आशीर्वाद मिळाला, तसा तो आम्हाला मिळावा. खूप बघा, कीर्तन करायला 10 तास उभं राहू द्या, त्याचे काही दुखत नाही. पण टाळकरी इतर जे असतात ना, त्यांची समाधी, आता मी जास्त वेळ घेणार नाहीये, पण आजचाच पहिलाच दिवस आहे, खूप धावपळ झालेली आहे. म्हणून जास्त न ताणता
आपणा सर्वांच्या जीवनात हा जागृतीचा अनुभव यावा. इथं मला ज्या संयोजकाने बोलवलं त्या संयोजकाचे पुन्हा एकदा ऋण मी व्यक्त करते. आणि पहिला प्रभाव हा शेवटचा असतो. हा, पहिल्या दिवशी कुणाचं होतो, अमक्याचं होतं. कसं झालं हो, बरं झालं, नाही चांगलं झालं म्हणा, म्हणजे इतरांना प्रेरणा मिळेल. सावध व्हा, म्हणजे ऐकताना काय होईल, सगळं भाव भक्ती अंतःकरणात निर्माण होईल. कथेला बसून जर आपण एकाग्र नाही झालो, विश्वास देवावर नाही ठेवलो, तर कथेचं पुण्य मिळणार नाही. म्हणून सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. अशा प्रकारची विनंती करून झालेली माझी अल्पशी सेवा सकल देवांच्या चरणी अर्पण करून माझे सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या चरणी अर्पण आणि तुकाराम महाराज शेवटी काय म्हणतात, तुका म्हणे तया ओल छाया कृपेची छाया तिथं असते. आणि ओल जिव्हाळा प्रेम कृपाशीर्वाद त्या ठिकाणी असतो. हा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल असा संत महिमा आघात आहे, आघात आहे. ज्याच्यावरती संत कोण, कपाळाला बुका लावलेला आहे किंवा गंध लावलेला आहे, टिळा लावलेला आहे, हं, रोज भजन करतो, पण आचरण रोज कुठल्या तरी कुत्सित मंडळीमध्ये जाऊन सामील होतो, तो संत नाही. सद्गुरूची अशी भाषा असते की पाखंड खंडन झालं पाहिजे आणि सत्याचं निरूपण झालं पाहिजे. हाच कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. सत्याचं निरूपण झालं पाहिजे. म्हणून या सभा मंडपामध्ये सगळे वैष्णव आहेत. वेळ झालेला आहे याची जाणीव आहे मला, पण 8 ते 11 कीर्तन आहे. तर इकडच्या दिदींना सगळ्यांना विनंती आहे की वेळ होत असला किंवा 11च्या पुढं फार गेलं तर थोडं जाग करा, सावध करा. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण, हरीच्या जागरणाला, हरीच्या का सावध व्हायचं हा प्रश्न आहे मोठा. आम्ही काही सावध नाही का, आमची झोपलाही सावध आहे बाई, थोडं खाली काही पडलं की लगेच जाग येते. आम्ही सावध आहेत होय. जेवायची वेळ झाली की आम्ही बरोबर पंक्तीला खूप लवकर जाऊन बसतो. आम्ही नाही बरं का, सगळेच सावध. आम्ही सावधच आहोत. कुठल्या कार्यक्रमाला जाताना काय घालायचं आम्हाला का माहित नाही का, सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही सावध आहोत असं वाटतं जीवाला. पण हा सावधतेचा अर्थ नाही आहे. सावधतेचा अर्थ नाही. सावध तो असतो. इथं सावध 2 उद्देशाने आहे. 2 वेळेला सावध झालो, सावध झालो असं महाराज म्हणतात. पहिला सावध झालो हा शब्द जो आलेला आहे तो शब्द आलेला आहे संसारासाठी. मी आधी संसारात सावध झालो आणि संसारात सावध होणं खूप गरजेचं आहे. बघा अलीकडं हे सगळे लोक लग्नात मंगळाष्टिका वगैरे म्हणतात ना, काही मंगळाष्टिका कलाकाराला देतात
आणि एक मंगळाष्टिका अशी जपून ठेवतात आणि तो बुवा किंवा तो महाराज काय म्हणतो ती इतकी अळून म्हणतो आता मला काही मंगळाष्टिका येत नाही परंतु आता शब्द जो आहे आता 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 म्हणत नाही लगेच असं आळवून म्हणतो आता सावध आणि ती ब्राह्मणालाच दिली जाते का तर वधूवरांना सावध करायचं असतं बाबा संसार नेटका करा नेकीनं करा पण कुणाचंच लक्ष नसतं त्या गोष्टीकडं परमार्थामध्ये सावध झालं पाहिजे तत्पूर्वी संसारात सावध झालं पाहिजे दोघं भाऊ दोघाला जमीन सारखीच पण एक इतका वेळेवर कामं करतो हवामानाचा अंदाज ऐकतो आणि त्या हवामानाच्या अंदाजानुसार यावर्षी काय पीक येणार आहे पंचांग बघतो काय आहे कसं आहे हवामान आणि त्यानुसार निर्णय घेतो की शेतात काय पेरायचं याला म्हणायचं प्रपंचात थोडंसं ऐहिकतेला सावध होणं पण संसारात सावध राहणं म्हणजे संसार हा सुखाचा नाही आहे असं आपण अनेक वेळेला ऐकलंय संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ पण अशा संसारामध्ये सुद्धा थोडंसं सुख असतं मला भागवतामधली त्या आत्मदेवाची कथा नेहमी आठवत असते पहिलीच कथा आहे भागवताचं महात्म्य सांगण्यासाठीची की जीव किती असावध असतो साधना केलेला जीव असावध असतो आत्मदेव साधना करणारा ब्राह्मण परंतु संसारामध्ये संतान सुखाचा मोह अंतःकरणात धरल्यामुळं तो सावध असूनही असावधतेचे परिणाम त्याला भोगावे लागले पूर्ण कथा सांगायचं तर एक वाचताही कीर्तन सुटणार नाही सगळ्यांनी भागवत ऐकले अनेक वेळा कथा ऐकल्या म्हणून कथा सांगणार नाही त्याचं तात्पर्य काय आहे असावधपणा आपण ज्या गोष्टी प्रारब्धात नाही आहेत त्या सुद्धा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि साधू संत आपल्याला सांगतात बाबांनो याचा अठ्ठास करू नका जे प्रारब्धात आहेत त्यात किंवा जे मिळाले त्यावर समाधान माना पण आम्ही ते समाधान मानत नाही याचं प्रतीक आत्मदेव आहे आणि पुत्रसुखाची इच्छा साधू भेटतात साधू सांगतात तुझ्या नशिबामध्ये पुत्रसुख नाही आहे तरी आग्रह धरतो आणि मग साधू फल देतो वगैरे ही कथा पूर्ण आलेली आहे धुंदुली म्हणजे अगदी 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 अविद्या जिच्या बुद्धीमध्ये ठासून भरलेले आहे पापकर्म करण्यासाठी जिचे जसे विचार लागतात तशा विचाराची ती धुंदुली म्हणजे बुद्धी आणि या धुंदुलीनं आत्मदेवाच्या संपूर्ण साधनेचं फल कल्याणाकडे न जाता धुंदुलीच्या वर्तनामुळं आत्मदेवाच्या नशिबामध्ये पुत्र सुख नाही हे साधून सांगितलं होतं पण आत्मदेवाने ऐकलं नव्हतं आणि तर न ऐकल्यानंतर साधूचं काय होतो असा परिणाम झाला धुंदुकारी जन्मला आणि त्या धुंदुकारीनं जेव्हा आत्मदेव असं वागू नको हे वाईट वागणं बरं नव्हे असं म्हणायला गेल्यानंतर देवाला मारहाण केली आणि संसारामध्ये जेव्हा लाथा किंवा जेव्हा खूप अशा प्रकारचा आघात होतो तेव्हा माणूस कुठं सावध होतो आणि म्हणायला लागतो
काय म्हणायला लागतो अभंगाचं पहिलं? सावध झालो 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 हरीच्या आलो जागरणारीच्या आलो जागरण जेते वैष्णव माझे भार जेते वैष्णव माझे भार हरीच्या आलो जागरा हरीचा आलो जागरा जेथे वैष्णव माझे भार जेथे वैष्णव माझे सावध झालो सावध झालो